बघू भेटते का. ही चावला. रक्ताच्या धारी. या या बाबा बाबा डायरेक्ट धरलाय. म्हणजे चिंबोरा बघा तुम्हाला दिसते का तुम्हाला. बघा 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 बघा. पिंजऱ्यावरतीच केलेला रे. हा बघा पहिला काम 25 कडक मे चब्बाईन तर नाही. बघा काम 25 एक नंबर. खतरनाक जोपस नाही पगोली. उरला आहे काम 25 आहे. बघा आई शपथ 2 जोडपा आहे काम 25. छान काय भेटलं चब्बाई नाही. बघा हे झोपलाय. बॅटरी खपली. ऍक्टिव्ह झालाय. बघा काम 25 झालाय. एक मोठा घास जाईल 100% हे तो भरला. गेला लाखारी. नमस्कार मंडळी, मी निशारवाडी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉग मध्ये. आणि आता मान्सूनची सुरुवात म्हणजे मान्सूनची चाहूल लागलेली आहे. भर कडक तडकते उन्हात आम्ही आलेलो चिंबोऱ्या पकडायला, खारींच्या चिंबोऱ्या पकडायला. आज बघा आपल्यासोबत कोण आहेत. 4 धुरंधर आम्ही काम 25 करणार आहोत. भेटतील का नाही चिंबोऱ्या आज? 100% भेटतील. कारण जोर पण भरपूर आलेला आहे. कारण यो जोर आहे ना मोठा उद्यान आहे. जोर म्हणजे उद्यान हा 16.9चा आहे. म्हणजे चिंबोरी आपल्याला 100% भेटतील. भेटणार न. ऊन किती आहे? ऊन 35°C. बाबा बाबा डेंजर कडक ते फडकते होणार. हे बघा टोप्या घालून. हे बघा हे 2 पंटर सोबत आहेत आमचे. आणि आलेलो होतो आम्ही फायनली खारीमध्ये. आता इथं पगोले टाकून झालेले आहेत ना आपल्या. कारण जोर आलेला झटपट फास्ट आलाय जोर. त्याचे मुलं फटाफट पगोले टाकले. कुठचे ये बाजूला टाकले काय हे सगळे. किती आहेत टोटल तरी? 17 पगोले. 17 पगोले. 17 पगोले म्हणजे तुम्ही अंदाज लावा का आम्हाला किती चिंबोऱ्या भेटतील. तर व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. चला आता समजा किती झालंय वेळ आपल्याला पगोल्या टाकून? पगोल्या टाकून 20 मिनिटं कंप्लीट झालं. 20 मिनिटं झाले. आणि आता पहिला आपण उकटाला चाललेलो आहोत. तर पगोल्या उकटाला चालले आहोत. बघूया आता काय भेटतंय आणि काय नाही. कारण ऊन इतका आहे ना का म्हणजे करपाची वेळ आली आम्हाला दम भरून. आणि खाडीन म्हणजे तुम्हाला ऊन बाकी एरियान किती पण असू द्या पण खाडी भागात जो ऊन लागतंय कारण पाणी आहे ऊन आहे त्याच्यामुळे जास्त तो हीट जास्त निर्माण होते या भागामध्ये. त्याच्यामुळे हे बघा खाडीमध्ये असते जोर यायला सुरुवात झालेली आहे. हो हे बघा आता 2 मिनिटापूर्वी इथून आलो. पूर्ण सुका होता. आता लगेच पाणी भरायला लागलंय. आणि दादा याची म्हणजे काय एकी आहे का जोर आलो कशा चिंबोऱ्यांना म्हणजे काय गणित काय? गणित म्हणजे कसा त्यांना आतमध्ये बिलान असतात तो त्यांना म्हणजे चावल लागते पाणी आलेलं. त्याची मुलं ते वरती येतात आणि चिंबोरी मग आपल्याला पगोल्यांना भेटतात. आणि खाडीन कसं आहे माहिती आहे खारपुटी झाडे खाली रालू ना तेवढा थंडावा वाटते. पाण्या ठिकाणी तो हिट मारते कारण बाष्पीभवन होते. हां बरोबर. तर बघा तुम्हाला शास्त्रीय कारण भेटलाच का जोर आल्यावरती का पगोल्याने येतात माणसं. ही बघा ही पहिली पगोली आपली. बघूया काय भेटलं याच्यात. हो बघा पहिलाच काम 25 कडक मे. बघा एक नंबर. पहिलाच सुरुवात बादशाह झाली एकदम कडक मे. काम 25 उद्यानच तसा मोठा आहे 100% म्हणजे आज काम फिट आहे आपला. आज नंबर भेटणार. चला ही बघा मंडळी पहिली चिंबोरी. आणि झोला बघा ते झोला बघा. आज झोला भरून जायचं आहे. बघा मस्त पैकी आहे. काम 25 चावली तर काम 25 होईल डायरेक्ट. चला दुसऱ्या आता इथं आहे काय. आणि मंडळी तुम्ही चिंबोऱ्या वगैरे विकत घ्यायला जाता तुम्ही बोलता इतकी महाग आहे तितकी महाग आहेत पण त्याच्या मागची मेहनत पण इतकी आहे. भर उन्हात बघा भर उन्हात ना पाण्यात आणि खाली काय काचा आहेत काय नाही. आता हे बघा आली छोटी चिंबोरी आली. सोडून देतो. मोठी झाली तर कोणाला भेटल तरी 100%. हे बघा तुम्हाला पण अशी छोट्या चिंबोऱ्या आल्या तर सोडून देत जा. मोठे आले तर काम 25 कालवण डायरेक्ट. हे बघा मंडळी आता इकडच्या आपण सगळ्या उपटून झालेल्या आहेत पगोल्या. आता इकडं चालून पाण्याची लेवल बघा असतेच ती वाढत चालली. इतके डोफाभर आता डोफाभर आहे. हलो अजून पाणी वरेल. कंबरेच्या वरती पाणी जाईल. आणि हे बघा खारपुटी काटं बिटं त्याच्यानंतर कोण बाटल्या टाकते काय टाकतंय. हे बघा कसला झपकन गेलो आतमध्ये. असा स्ट्रगल भरी जिंदगी आहे चिंबोऱ्या पकडणं. म्हणजे मजा पण तितकीच येते पण त्याच्या मागचं कष्ट पण तेवढंच आहेत. आणि चिंबोरी खावायला पण नंतर भारी लागते ना. अशी पकडून चिंबोऱ्या खावायला मजाच वेगळी असते. कारण ज्या इकडच्या चिंबोऱ्या आणतो आपण त्या काय डायरेक्ट आयत्या भेटतात पण या पकडून मेहनत करून खाल्लेले बरोबर का नाही 100%. तर आता इकडं बघूया कुठं टाकले. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला गोला ठेवलाय
असं तुम्हाला इथं दिसतील. इथे 1 2 3 4 अशा आहेत या भागात. तर चला उपटून बघूया आपण आता. ही बघा चब्बाई न तर नाही बघा काम 25 एक नंबर. साईज बघा मंडळी कसली आहे, खतरनाक झोपस नाही पगोली. बघा कुर्ला आहे, काम 25 आहे, खतरनाक एक नंबर. ते पण मी जो लॉंग काढते नाही तो असल्या मोठ्या कधी कधी नाही येतो. मंडळी ही पगोली उपटून बघूया काय भेटलं याच्यामध्ये. ही बघा आई शपथ 2 जोडपा आहे, काम 25 एक नंबर. कुर्ला कुर्ली मिक्स. आता आपण याच्यात पाला टाकणार आहोत का, तर त्याचं कारण सांगते तुम्हाला. कारण आपण त्यांचे शिंगरे वगैरे इथे बांधलेलं नाही, चिंबोरी बांधलेले नाही, तर ते झोंब्या नको घेवाला. त्याची मुलं हे बघा असा पाला टाकतो ना आपण, नाही तर तुम्ही शिंगरे मोरून पण टाकू शकता. हे बघा असा सोपा उपाय. शिंगर मोरलं तर कसं कोणाला देवाला दुसऱ्या दिवशी हा बरोबर ते मारून जातील जाऊ. हा मला कसं शिंगर असलं ना तर ओके असतं. हे बघा असा पाला टाका. खरं म्हणजे भांडाचं असतं हा. आपल्याकडे नाही वेल ना आता, कारण आलाय जोर दमभर. हे बघा बोसका भरला. चला चला या छान काय भेटला बाय नाही हो बघा. हे झोपलाय तो, हे झोपलाय, बॅटरी खपली. बघा कसला आहे, डायरेक्ट झोपलेला आता ऍक्टिव्ह झालाय. हे बघा शिंगर बघा कसला आहे, कडक मे काम 25 झालाय. बघा आता ही पगोली उपटून बघूया काय भेटलं. जोर तर आलाय मजबूत. ही बघा प्रत्येक पगोलीन काय ना काहीतरी आहे 100%. उदाहरण तितका मोठा आहे. ही बघा एक नंबर कडक मे काम 25. यो बघा आजच्या गावात कडक मे खतरनाक आहे. बघा शिंगर बघा कसला आहे, एक नंबर कडक. दानाचा म्हणजे स्पीड बघा कसला आहे. हे बघा पाणी डायरेक्ट फटाफट जाताना दिसते असं एकदम. हे बघा आता असं हे बिलाना जातं, त्याच्यानंतर मग तो चिंबोरा बाहेर येतं. हे बघा तो पूर्ण एरिया थोड्या वेळात पूर्ण एरिया पाण्याने भरून जाईल. मंडळी असा बिल असते, त्याच्यानं जसं पाणी जाते आपला तसा बघा तो बारीक चिंबोरा कसा आलाय बाहेर, तशी चिंबोरी बाहेर येते आणि मग ती आपले पगोलीन घास खायला येते. तर मंडळी पहिली उकडणी केली आणि मस्तपैकी चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला. काम 25 झालेलं आहे. 15-20 मिनिटात आपण लगेच दुसरी उकडणी करायला आता चाललेलं. तर चला तर जोराचं पाणी बघा कसला भरलाय. मगाशी काय होता ना आता काय होता. म्हणजे जोर जोर म्हणजे भरती मोठा उदाहरण आहे. पूर्ण म्हणजे धारा अर्धी भरती इतका पाणी. बा ह्यो तुम्हाला आता व्हिडिओ इतका सोपा वाटते, पण इच्छेनंतर तुम्हाला निघताना नाकी न होतील. भूल या बा नंतर तुम्हाला रस्ता शोधताना नाकी न होईल. ही गोष्ट मात्र खरी आहे. ही बघा पाण्याची लेवल बघा, टोप्यापर्यंत पाणी येत चाललंय वरती. तर याच्या लक्षात पण ठेवणं महत्त्वाचं आहे का पगोली कुठं टाकले ना, किती टाकले ना आपण. कारण जसा पाणी भरत जाईल तसा आपल्याला दृश्य वेगळं येतं. तर ही बघा इथे एक पगोली आहे. अच्छा बघूया याच्यानं काय भेटलंय. आले हे बघा आलाय छोटासा चिंबोरा आलाय. मस्त आहे, खाण्यासारखा हाय. एक पोटान घास जाईल अशी 100%. हे तो भरला गेला लाखारी भेटलच आपण. गेला पगोली टाकलेली तशी गेला जाऊ दे. मंडळी पाण्याची लेवल काय वाढले खतरनाक. म्हणजे 5 ते 10 मिनिटांत पाणी झटकन वाढते. प्रेशर बघा असलंय. मला ही पगोली उपटून बघूया. गेला खालाय. हे बघा घास खालाय मस्तपैकी, मस्त होता मोठाच. हो हे बघा वरती आलेला भरला पटकन. मंडळी चिंबोरा बघा तुम्हाला दिसतंय का, बघा पाण्यावर निघलाय. कोणला हॉटेल ठेवलाय पण ठेवला बिवला नाही. हो बघा दिसतंय का तुम्हाला. बघा हे बघा कसला आलाय बघा फास. पकडू शकतस. बघू भेटते का. ही चावला रक्ताच्या धारी. या हे बघा बाबा डायरेक्ट धरलाय. तो आता पाणी झालंय गदूल, त्याच्यामुळे तो दिसून नाही. बघा धरला काम 25. आणि शिंगरा वरतीच केलेला रे. हा काय होता इथंच काहीतरी हाय मला वाटतं अजूनपर्यंत. पाणी आहे गदूर त्याच्यामुळे हे घेतला आता काय केला त्याने.
याकरताना वरती केलेला डायरेक्ट हा. कसली मोठी चिंबोरी भेटली बघा. करवातीशी कापायला लागेल. हं? नाव त्याच आहे. हे बघा दाखव. ही बघा कसली आहे. वेगळीच प्रकारची चिंबोरी. कालवण होईल. बटाटी अर्धा किलो टाकायला लागते. ही इतकी मोठी चिंबोरी का बटाटे अर्धा किलो न पाव किलो मला वाटतं आंबं टाकायला लागतील तर तो कालवण होईल त्याचा. चला बघूया इथं. इथं बघूया आता काय भेटलंय. म्हणजे छोटी चिंबोरी एकदम भेटलेली आहे. सोडून देऊया आता हिला. मस्त. मंडळी 2 उकटण्या झालेले. त्याने 2 उकटण्या तुम्ही बघितलं चिंबोऱ्या किती भेटल्यात आपल्याला. आता मला जायचं कामाला पण हे थांबणार आहेत आणि यांना दमभर चिंबोऱ्या भेटणार. आता बघा भेटलेले 7-8 भेटलेली आहेत तशी. आम्ही आमचं काम 25च करून जाणार आहे. 100% काम जवळ आम्ही 30-35 नेणार 100%. 100%. तर मंडळी आता मला जायचं कामाला. त्याच्यामुळे मी निघाले लवकर. हे लोक थांबणार आहेत. 3 जण थांबणार आहेत आणि यांना भरपूर चिंबोऱ्या भेटतील. कारण ते सांगतात का दरवर्षी म्हणजे दरवेळीच आम्ही येतो आम्हाला 100% इतके चिंबोऱ्या भेटतात. आणि आजचा उद्यान भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे चिंबोऱ्या 100% भेटणार. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि समीर दादाच्या चॅनलला पण नक्की चेकआउट करा. त्याच्या सगळ्या फिशिंगच्या सगळ्या म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकतो प्रत्येक प्रकारचा तसा तो पण टाकतं. तर दादाला पण सपोर्ट करा, मला पण सपोर्ट करा आणि असंच आम्हाला पुढे घेऊन जात राहा. नक्कीच. कारण निशांत पाटील याच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. कारण आता त्याचा सिल्वर बटन लवकरच येणार आहे. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि आहेच 100%. तर चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. येतो.